सेंट्रल टेंडन्सीचं दुसरं चॅप्टर बघितलं होतं. त्यामध्ये आपण मीन, मोड, मेडियन यावरती जे दिसतंय ते बघितलं होतं. आणि या चॅप्टर मध्ये आपण व्हेरिएशन, विचलन किंवा त्याला अपकिरण असे मराठीमध्ये नाव आहेत. तर हे पाहतो. त्यामध्ये आपण रेंज आणि मीन डेव्हिएशन बघितलं होतं, मध्य विचलन आणि विस्तार मराठीमध्ये. आणि आता फक्त आपण स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच प्रमाप विचलन किंवा प्रमाण विचलन बघत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये त्याबाबत आपण थोडीशी चर्चा केलीच होती. माझा आवाज येतो ना क्लिअर तुम्हाला? हो सर येते. सौरभ, ठीक आहे ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी या स्लाइड मध्ये, ही स्लाइड आपण मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये बघितलीच होती. रेंज यामध्ये फक्त 2 व्हॅल्यूचा विचार केला जातो. त्यानंतर क्वार्टाईल डिव्हिएशन एक असतं, पण ते आपण बघितलं नव्हतं कारण आपल्या सिलेबसला काही नाहीये. त्या ठिकाणी फक्त अर्ध्या संख्येचाच विचार केला जातो. आणि मीन डेव्हिएशन पण बघितलं होतं आपण, पण त्यामध्ये चिन्हाचा, निगेटिव्ह साईनचा आपण विचार केला नव्हता. म्हणजे यामध्ये काही ना काही त्रुटी असल्यामुळे SD म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन विचलन काढण्याची ही नवीन पद्धत कार्ल पियर्सन यांनी 1893 साली शोध लावली आणि तेव्हापासून SD हे सर्वात उत्कृष्ट विचलन मापण्याचं साधन मानलं गेलं. बघा, तर हे स्टँडर्ड डिव्हिएशन आपण अर्थमॅटिक मीन, मेडियन आणि मोड या तिन्हीचं कन्सिडरेशन करत असतो. बघा, डेफिनेशन काय आहे स्टँडर्ड डिव्हिएशनची आपण गेल्या आठवड्यात बघितलीच होती. काही मराठी डेफिनेशन पण आपण आपल्याकडे आहेत. स्टँडर्ड डिव्हिएशन इज द निगेटिव्ह स्क्वेअर, नाही सॉरी स्टँडर्ड डिव्हिएशन इज द पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ द ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर्ड डिव्हिएशन टेकन फ्रॉम अर्थमॅटिक मीन. तर मराठी डेफिनेशन काही आहेतच आपल्या खाली. बघा, या ठिकाणी परत आपण मराठी घेतलेलंच आहे. कार्ल पियर्सन या संख्याशास्त्रज्ञाने प्रमाण विचलनाची संकल्पना प्रथम मांडली. विचलनाचे हे साधन संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सरासरी विचलनातील दोष प्रमाण विचलनामध्ये आढळून येत नाहीत. म्हणजे सरासरी विचलन म्हणजे माध्य विचलन, जे आपण मागच्या काही लेक्चर मध्ये बघितलं होतं, त्याच्यातले काही दोष आपल्याला यामध्ये आढळून येत नाहीत. आणि SD हे आपण सिग्मा या चिन्हाने दाखवण्याचं म्हणालो होतो. त्याच्या पुढे बघूया आपण. फॉर्म्युला पण आपण साध्या पद्धतीमधला बघितला होता. हे बघा, स्टँडर्ड डिव्हिएशन इज इक्वल टू वर्गमुळात सिग्मा डी स्क्वेअर डिवाइडेड बाय n. हा एवढाच फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष गणिती मध्यापासून काढता आणि जेव्हा तुम्ही ग्रहित मध्यापासून काढता, ग्रहित गणिती मध्यापासून काढता, तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन इज इक्वल टू वर्गमुळात सिग्मा डी स्क्वेअर डिवाइडेड बाय n मायनस कंसात सिग्मा डी डिवाइडेड बाय n कंस बंद कंसाचा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला काढायचं होतं. हे बघा, साध्या पद्धतीमध्ये कसं काढायचं त्याचं आपण काही डिस्कस केलंच होतं मागच्या आठवड्यामध्ये. फक्त त्या गणितामध्ये काही चुका होत्या म्हणून आपण ते दुसरी एक स्लाइड इंग्लिश मधली पाहिली होती. बघा, ही जी काही आकडेवारी आहे, या आकडेवारी तक्त्याच्या ही जी काही आकडेवारी आहे ती अगोदर काय करायचे, पहिली स्टेप आहे तक्त्यामध्ये आकडेवारी मांडायची आहे. दुसरी स्टेप काय आहे, त्या आकडेवारीचा गणितीय मध्य सरासरी काढायची. त्यासाठी आपल्याला जे काही मध्य काढण्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा एक्स डिवाइडेड बाय n हे सूत्र वापरून गणितीय मध्य काढावा लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक घटकाच्या त्याच्या गणितीय मध्यापासूनचे अंतर म्हणजे विचलन काढायचं. विचलन म्हणजेच आपण त्याला डी म्हणालो होतो, डी काढायचंय. ते कसं काढायचं, तर जे काही आपला येईल म्हणजे अर्थमॅटिक मीन किंवा माध्य येईल, त्या माध्य सर्व घटकातून आपल्याला वजा करायचा आणि डी काढायचा. त्यानंतर काय करायचं, जे काही डी आलाय त्याचा विचलनाचा वर्ग करायचा आणि फॉर्म्युला मग स्टँडर्ड जे काही प्रमाण विचलनाचा सूत्र आहे वर्गमुळात सिग्मा एक्स स्क्वेअर किंवा नाही इथं एक्स काय सिग्मा डी स्क्वेअर डिवाइडेड बाय n हे सूत्र वापरून तुम्ही प्रमाण विचलन काढू शकतात. बघा, तर या ठिकाणी बरोबर सर्व संख्या ह्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. 11, 12, 13, 14, 15 अशा 21 पर्यंत. या स्लाइड वरती बघा, SD कसं काढायचं ह्यामध्ये तुम्हाला लगेच कळून येईल. त्यानंतर हा डी काढलेला आहे बघा. दुसरी स्टेप जी आहे, अगोदर तुम्हाला मीन काढायचं आहे. मीन कसं काढायचं हे आपण मागच्या बऱ्याच लेक्चर मध्ये शिकलो होतो, त्यामुळे आपण परत कसं काढायचं हे आपल्याला काही सांगण्याची जास्त गरज नाही. तरीही तुम्ही बघा, हा फॉर्म्युला आहे मीनचा, जो फॉर्म्युला या ठिकाणी दिसतोय. मीन इज इक्वल टू सिग्मा एक्स डिवाइडेड बाय n.
म्हणजे मीन कसा काढायचा, ते सगळ्या संख्यांची बेरीज करून. मीन म्हणजे काय, तर सरासरी काढायची आपल्याला अगोदर, सरासरी ॲव्हरेज. मीन दुसरं तिसरं काही नसतं, सरासरी काढायची. तर तर बघा, ह्या सगळ्या संख्येची बेरीज केल्यानंतर 176 येते, आणि त्याला 11ने जर तुम्ही भाग दिला तर 16 गणितीमध्ये येईल. मग 16 ही संख्या प्रत्येक घटकातून तुम्हाला वजा करायची आहे. 11तून वजा केली तर 16 खाली 5 उरतात. डी कसा काढायचा हे आपल्याला सगळ्यांना मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं. आणि मग जी काही डी काढलेला आहे तुम्ही, त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा, वर्ग करून घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे एच डी काढण्याचं खूप सोपं आहे. डीचा वर्ग करायचा आणि वर्गांची बेरीज करायची. साध्या पद्धतीने खूप सोपं आहे. आणि त्यानंतर आपला जो काही फॉर्म्युला आहे, सिग्मा डी स्क्वेअर वर्गमुळात भागिले एन. मग एन तर आपल्याला माहिती आहे, 11 आलेला आहे. एन म्हणजे काय, तर एकूण घटक किती आहेत, किती अवलोकन आहेत, याचा विचार करायचा. आणि सिग्मा डी स्क्वेअर आपण काढलेलं आहे, ते 110 आहे. 110ला जेव्हा तुम्ही एन न भाग देता त्यावेळेला 10 येईल. आणि 10चं वर्गमूळ जेव्हा तुम्ही काढता त्यावेळेला 3.16 हे उत्तर येईल. अशा प्रकारे एसडी तुम्हाला साध्या पद्धतीमध्ये, प्रत्यक्ष पद्धतीमध्ये काढायचा आहे, या छोट्या फॉर्म्युल्याने. तर हे आपल्याला मागच्या लेक्चरमध्ये पण आपण सांगितलं होतं. तर हीच फक्त स्लाइड महत्वाची जी आपल्या समोर आहे. बोला बोला बोला. तर 10चं वर्गमूळ 100 येईल ना? नाही, वर्ग नाही काढायचा. वर्गमूळ म्हणजे काय करायचंय, वर्गमूळ कसं काढतात आणि वर्ग कसा काढतात. वर्ग हा 10 गुणिले 10, 100, वर्ग 10 येतो. पण वर्गमूळ काय असतं, म्हणजे आता बघा, 3चं वर्गमूळ 9 आहे. तर ठीक आहे, वरचा 1 आहे म्हणून पॉईंट मध्ये संख्या आली 3.16. ज्याचा वर्ग 10 कशाचा वर्ग आहे हे आपल्याला बघावं लागेल. वर्गमूळ, मूळ म्हणजे तुम्हाला मुळाकडे जायचंय. ठीक आहे, वर्ग मूळ. आणि वर्ग म्हणजे काय, 10चा वर्ग तुम्हाला करायचा आहे. 10चा वर्ग 100 येईल, बरोबर आहे तुमचं. पण वर्गमूळ म्हणलं की 10 कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला बघावं लागेल. 100 येत नाही. वर्गमूळ तुम्ही काढा. 3चं वर्गमूळ 9 येतं, हे 9चं वर्गमूळ 3 येतं. तर वरील जो एक संख्या आहे तिचं 0.16, हे अशा प्रकारे मग 3.16 वर्गमूळ येईल. तुमच्याकडे कॅल्सी असेल ना, किंवा वर्ग आणि वर्गमूळ हे चॅप्टर होतं सर बघा ते आपल्याला. नाही समजलं, ते 10चं म्हणजे नेमकं आन्सर तिथपर्यंत, ते फॉर्म्युला पर्यंत समजलं, पण ते 10चं आन्सर जे आले आहे ना 3.16 ते नाही समजलं. अच्छा, ते नाही समजलं ना. ठीक आहे, मी तुम्हाला एक ते समजेल लगेच. 2च मिनिट, तुम्हाला मी एक स्लाइड दाखवतो. त्या स्लाइड मध्ये वर्ग आणि वर्गमूळ खूप छान सांगितलेलं आहे. माझ्याकडे अशी एक स्लाइड आहे, त्याला 2 मिनिट जातील. वर्ग आणि वर्गमूळ, आता आपण ते 8वीला शिकलो होतो. 8वी 9वीला काहीतरी चॅप्टर होतं ते वर्ग आणि वर्गमूळाचं. त्यामुळे आता बरेच दिवस झाल्यामुळे, गॅप पडल्यामुळे बरोबर आहे, आठवण राहत नाही. 8वीला कुठेतरी आहे वर्ग आणि वर्गमूळ हे चॅप्टर. 8वीच्या पुस्तकात आहे. घातांक घनमूळ. 8वीला तर नाहीये ते चॅप्टर. मी पाहतो, तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ थोडक्यात समजून सांगतो 5च मिनिटात. सगळ्यांचा थोडासा वेळ घेतोय आपण. हा सोपं आहे. वर्गमूळ काढणं म्हणजे काय, तर ती संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला शोधावं लागेल, बरं का. ज्या संख्येचा तो वर्ग आहे ते वर्गमूळ असतं. 10 ही कोणत्या संख्येचा वर्ग येऊ शकते हे आपल्याला शोधावं लागेल. आणि ते कसं शोधायचं, त्याचं पण त्याचं पण एक आयडिया आहे. आता ते शक्यतो आपण वर्गमूळ